गर्भसंस्कार म्हणजे काय? गर्भसंस्कार हा शब्द ऐकला की ते पौराणिक काळापासून चालत आलेली परंपरा वाटते. पण गर्भसंस्कार हे तंत्र, मंत्र किंवा केवळ धार्मिक विधी नाही. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की गर्भसंस्कार म्हणजे केवळ योगाभ्यास आणि आहार. पुष्कळांचा असा विश्वास आहे की एखादे पुस्तक वाचणे किंवा गर्भधारणा संगीत ऐकणे पुरेसे आहे. बरेच लोक अजूनही फक्त औषधांवर अवलंबून असतात आणि गर्भधारणेदरम्यान आहाराबद्दल जागरूक असतात. या सर्व गर्भसंस्काराच्या मिथक आहेत. वास्तविक गर्भसंस्कार म्हणजे काय? गर्भसंस्कार हा गरोदर मातांचा गरोदरपणातील मानसिक आणि भावनिक आहार आहे. दुसऱ्या शब्दांत आपण असे म्हणू शकतो की गर्भसंस्कार ही गर्भवती मातेची गर्भधारणेदरम्यानची सकारात्मक, आनंदी आणि धार्मिक गोष्ट असते. गर्भसंस्कार ही एक पारंपरिक भारतीय प्रथा आहे जी गर्भधारणेदरम्यान आई आणि बाळ दोघांनाही संभाव्य फायद्यांसाठी लोकप्रिय आहे. संस्कृतमध्ये गर्भ म्हणजे गर्भ, तर संस्कार म्हणजे गर्भावर सकारात्मक छाप किंवा मुले बिंबवणे. गर्भसंस्कारामध्ये वाढत्या गर्भाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अनुकूल वातावरण प्रदान करण्यासाठी अनेक क्रियाकलापांचा समावेश होतो. या क्रियाकलापांमध्ये संतुलित आणि पौष्टिक आहार, ध्यान आणि योग, शांत संगीत, पवित्र ग्रंथ वाचणे किंवा पाठ करणे, कथा वाचणे, चरित्रे, श्लोक इत्यादींचा समावेश आहे. गर्भसंस्कार हा मुलाचा मानसिक, शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक विकास गर्भातच सुरू होतो आणि या काळात झालेल्या ठशांचा मुलाच्या आरोग्यावर, व्यक्तिमत्वावर आणि वर्तनावर पुढील आयुष्यात कायमस्वरूपी परिणाम होतो या कल्पनेवर आधारित आहे. म्हणूनच निरोगी आणि आनंदी मूल सुनिश्चित करण्यासाठी गर्भासाठी सकारात्मक आणि निरोगी वातावरण तयार करणे महत्त्वाचे आहे. आधुनिक विज्ञानानुसार मानवी मेंदूचा 80% विकास आईच्या पोटात होतो आणि तणाव, चिंता आणि नकारात्मकता यासारख्या घटकांचा मेंदूच्या विकासाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. काही वेळा तणावाच्या अत्यंत पातळीमुळे मुदतपूर्व प्रसूती होऊ शकते. याउलट गर्भधारणेदरम्यान सकारात्मक आणि आनंदी स्पर्श प्राचीन भारतीय विज्ञानाने सुचविल्याप्रमाणे आनंदी आणि निरोगी मूल होण्यास मदत करते. गरोदरपणात दररोज गर्भसंस्कार केल्यास गर्भधारणेदरम्यान आई आणि बाळ दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. वाढत्या गर्भासाठी सकारात्मक आणि निरोगी वातावरण निर्माण करून गर्भसंस्कार इष्टतम वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी आणि नंतरच्या आयुष्यात मुलाचे मानसिक, आध्यात्मिक आणि भावनिक कल्याण सुधारण्यास मदत करू शकतात. गर्भसंस्काराची ओळख. गर्भसंस्कार हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे जे गरोदर मातेसाठी सकारात्मक, आनंदी, तणावमुक्त आणि सदाचारी जीवनशैलीवर भर देते. हा न जन्मलेल्या मुलाचा मानसिक आणि भावनिक आहार आहे. जर फळे चांगली द्यायची असतील तर बिया चांगल्या प्रकारे पेरल्या पाहिजेत आणि झाडांची चांगली काळजी घेतली पाहिजे. एकदा झाड वाढले की त्याच्या फळात काही सुधारणा होत नाही. मानवी जीवन याच तत्वावर चालते. उत्तम गुणांनी युक्त मूल मिळवायचे असेल आणि मुलामध्ये सद्गुण रुजवायचे असतील तर त्याची सुरुवात आईच्या पोटातूनच झाली पाहिजे. गर्भसंस्कार समजून घेणे. गर्भसंस्कार हा शब्द गर्भ, गर्भ आणि संस्कार, ठसा या संस्कृत शब्दांपासून बनला आहे. हे आईच्या विचार, भावना आणि कृतींद्वारे न जन्मलेल्या मुलाचे मन आणि चारित्र्य घडवण्याच्या प्रक्रियेचा संदर्भ देते. गर्भसंस्काराची प्राचीन भारतीय प्रथा या विश्वासावर आधारित आहे की न जन्मलेले मूल सकारात्मक ऊर्जा आणि भावना जाणू शकते आणि आत्मसात करू शकते, जे शेवटी मुलाच्या विकासावर आणि भविष्यातील व्यक्तिमत्वावर परिणाम करतात. गर्भसंस्कारावर वैज्ञानिक दृष्टिकोन. गर्भसंस्काराचे फायदे केवळ प्राचीन भारतीय ज्ञानातच रुजलेले नाहीत तर आधुनिक वैज्ञानिक संशोधनाद्वारेही ते समर्थित आहेत. गर्भसंस्काराबद्दल येथे काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहेत. अंदाजे 80% मेंदूचा विकास आईच्या गर्भाशयात होतो. बाळाच्या मेंदूचा बहुतेक विकास गर्भधारणेदरम्यान होतो, ज्यामुळे तो संज्ञानात्मक वाढीसाठी महत्त्वपूर्ण कालावधी बनतो. आईच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्याचा बाळाच्या मेंदूच्या विकासावर लक्षणीय परिणाम होतो. बाळ गर्भाशयात शब्द ओळखायला शिकते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की बाळ गर्भात असतानाच शब्द आणि आवाज ओळखू शकतात. हे सूचित करते की न जन्मलेल्या मुलाला त्यांच्या पालकांचे आवाज, संगीत आणि कथा ऐकून फायदा होऊ शकतो.
बाळ गर्भाशयात ऐकू आणि समजू शकते. संशोधनात असे दिसून आले आहे की बाळ गर्भाशयात आवाज ऐकू शकतात आणि विविध आवाज आणि वारंवारता यांच्यात फरक करू शकतात. हे सूचित करते की न जन्मलेल्या मुलाला विविध प्रकारच्या सकारात्मक, सुखदायक आवाजांच्या संपर्कात आणणे त्यांच्या संज्ञानात्मक विकासास मदत करू शकते. भाषा शिकण्याची सुरुवात गर्भापासून होते. न जन्मलेल्या मुलाची ध्वनी ओळखण्याची आणि फरक करण्याची क्षमता हा भाषा शिक्षणाचा पाया आहे. गरोदरपणात गर्भसंवाद, बेबी टॉक आणि इतर भाषा समृद्ध क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहून पालक त्यांच्या मुलाला लवकर भाषा कौशल्ये विकसित करण्यात मदत करू शकतात. सकारात्मकता, आनंद आणि तणावमुक्त गर्भधारणा मेंदूच्या विकासात मदत करते. गर्भधारणेदरम्यान सकारात्मक भावना आणि तणावमुक्त वातावरण बाळाच्या मेंदूच्या विकासात योगदान देऊ शकते. गर्भसंस्काराच्या तत्त्वांचा सराव करून गरोदर माता त्यांच्या न जन्मलेल्या मुलाचे पालनपोषण आणि सकारात्मक वातावरण तयार करू शकतात, चांगल्या मेंदूच्या वाढीस आणि विकासाला चालना देऊ शकतात. गर्भसंस्काराचे महत्त्व. गर्भसंस्कार हे आई आणि न जन्मलेल्या मुलाच्या शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी आवश्यक आहे. आईचे विचार, भावना आणि कृती गर्भाच्या वाढीवर आणि विकासावर लक्षणीय परिणाम करतात. गर्भसंस्कार मदत करते. आई आणि न जन्मलेले मूल यांच्यात मजबूत बंध निर्माण करा. गर्भधारणेदरम्यान आईचे शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारा. न जन्मलेल्या मुलाचा संज्ञानात्मक, भावनिक आणि वर्तनात्मक विकास वाढवा. निरोगी आणि आनंदी बाळाची खात्री करून गर्भाशयात सकारात्मक वातावरण तयार करा. पालकांना काळजीवाहक आणि मार्गदर्शक म्हणून त्यांच्या भविष्यातील भूमिकांसाठी तयार करा. गर्भसंस्कार कोणत्या महिन्यापासून? गर्भसंस्कार कोणत्या महिन्यापासून किंवा गर्भसंस्कार कधीपासून सुरू करायचा? गरोदर माता विचारतात हा सर्वात सामान्य प्रश्न आहे. गर्भसंस्कार ही जीवनशैली आहे जी रोज आचरणात आणावी लागते. गर्भसंस्काराचा सराव गर्भधारणेच्या कोणत्याही दिवसापासून किंवा महिन्यापासून सुरू करता येतो. गर्भसंस्कार गर्भधारणेच्या नियोजनापासून सुरू होतो आणि गर्भधारणेच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालतो. गर्भवती किंवा गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या जोडप्याने नियोजनापासून ते प्रसूतीपर्यंत सकारात्मक, आनंदी, तणावमुक्त, सद्गुणयुक्त जीवनशैली पाळली पाहिजे. गर्भसंस्काराचे प्रमुख घटक. आहार आणि पोषण. आईच्या आरोग्यासाठी आणि न जन्मलेल्या मुलाच्या योग्य वाढ आणि विकासासाठी निरोगी आणि संतुलित आहार महत्त्वाचा आहे. इष्टतम गर्भाचे पोषण सुनिश्चित करण्यासाठी आईने ताजे, पौष्टिक, समृद्ध अन्न सेवन केले पाहिजे. ध्यान आणि योग. ध्यान आणि प्रसवपूर्व योगामुळे आईला गर्भधारणेदरम्यान शांत, लक्ष केंद्रित आणि तणावमुक्त राहण्यास मदत होते. हे शारीरिक सामर्थ्य, लवचिकता आणि एकंदर कल्याण सुधारण्यात देखील मदत करते. गर्भसंवाद, बेबी टॉक. गर्भसंस्काराचा एक आवश्यक घटक म्हणजे गर्भसंवाद, बेबी टॉक क्रियाकलाप. या प्रथेमध्ये आई आणि वडील न जन्मलेल्या मुलाशी बोलणे, गाणे किंवा कथा आणि कविता पाठवणे यांचा समावेश आहे. ही क्रियाकलाप संज्ञानात्मक विकासाला चालना देताना पालक आणि बाळ यांच्यात मजबूत भावनिक बंध प्रस्थापित करण्यास मदत करते. गर्भसंवाद, बेबी टॉकमध्ये नियमितपणे गुंतल्याने न जन्मलेल्या मुलाला त्यांच्या पालकांच्या आवाजाशी परिचित होण्यास मदत होते, आराम आणि सुरक्षितता मिळते. सकारात्मक विचार आणि पुष्टीकरण. सकारात्मक विचार आणि पुष्टीकरणाची शक्ती न जन्मलेल्या मुलाच्या विकासावर परिणाम करू शकते. आईने सकारात्मक विचारसरणी जोपासली पाहिजे आणि गर्भात पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी दैनंदिन पुष्टीकरणाचा सराव केला पाहिजे. सुखदायक संगीत ऐकणे. संगीताचा मानवी मनावर आणि भावनांवर खोलवर परिणाम होतो. गरोदरपणात सुखदायक, शांत करणारे संगीत ऐकल्याने आईला आराम मिळू शकतो आणि सकारात्मक कंपनांचा फायदा न जन्मलेल्या बाळालाही होऊ शकतो. आध्यात्मिक आणि नैतिक विकास. प्रार्थना, धार्मिक किंवा प्रेरणादायी ग्रंथांचे वाचन आणि आध्यात्मिक प्रवचनांना उपस्थित राहणे यासारख्या आध्यात्मिक पद्धतींमध्ये व्यस्त राहणे आईला सकारात्मक मूल्ये आणि सद्गुण आत्मसात करण्यास मदत करू शकते, जे यामधून जन्मलेल्या मुलापर्यंत पोहोचू शकते. भावनिक आणि सामाजिक समर्थन. गर्भधारणेदरम्यान आईच्या आरोग्यासाठी एक मजबूत भावनिक आणि सामाजिक समर्थन प्रणाली महत्त्वपूर्ण आहे. कुटुंब, मित्र आणि भागीदार यांनी गर्भवती आईला प्रेम, काळजी आणि प्रोत्साहन दिले पाहिजे.
जन्मपूर्व शिक्षण, पुस्तके वाचणे, कार्यशाळेत उपस्थित राहणे आणि प्रसूतीपूर्व काळजी, बाळंतपण आणि पालकत्व याविषयी शिकणे ही आईला आई म्हणून तिच्या आगामी प्रवासाची तयारी करण्यास मदत करू शकते. सर्जनशील क्रियाकलापांमध्ये गुंतणे, चित्रकला, लेखन किंवा हस्तकला यासारख्या सर्जनशील क्रियाकलापांमध्ये गुंतणे आईला तिच्या भावना व्यक्त करण्यास, तणाव कमी करण्यास आणि तिचे संपूर्ण कल्याण वाढविण्यात मदत करू शकते. ऑनलाईन विरुद्ध ऑफलाईन गर्भसंस्कार वर्ग. ऑनलाईन गर्भसंस्कार वर्ग असो किंवा ऑफलाईन गर्भसंस्कार वर्ग, दोन्ही गर्भसंस्कार संकल्पनेची माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत. जोपर्यंत तुम्ही गर्भसंस्काराचे ज्ञान गरोदर मातेच्या जीवनशैलीत लागू करत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम होणार नाही. गर्भसंस्कार ही जीवशैली आहे आणि बाळाची गर्भात रोज वाढ होत असताना ती रोज आचरणात आणणे आवश्यक आहे. ऑफलाईन गर्भसंस्कार वर्गांच्या तुलनेत ऑनलाईन गर्भसंस्कार अधिक प्रभावी आहे. त्यामागचे कारण सोपे आहे. ते ऑनलाईन असल्यास तुम्ही त्यात उपस्थित राहू शकता आणि गर्भसंस्कार उपक्रम नियमितपणे, कधीही, कोठूनही करू शकता. जरी तुम्ही प्रवास करत असाल किंवा तुमच्या पालकांच्या घरी, गर्भसंस्कार ऑनलाईन असल्यास तुम्ही त्याचे अनुसरण करू शकता. ऑफलाईन क्लासेसमुळे तुम्ही गर्भसंस्काराचे पालन केले आहे याचे समाधान होईल, परंतु ते तुम्हाला अपेक्षित परिणाम देणार नाही. निष्कर्ष: गर्भसंस्कार ही एक प्राचीन भारतीय प्रथा आहे ज्याचा उद्देश गर्भवती मातेसाठी सकारात्मक आणि सद्गुणी जीवशैली विकसित करून जन्मलेल्या मुलाच्या शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक विकासाचे पालनपोषण करणे आहे. गर्भसंस्काराच्या तत्त्वांचा त्यांच्या दैनंदिन जीवनात समावेश करून गर्भवती माता त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी मजबूत पाया घालू शकतात, याची खात्री करून ते निरोगी, आनंदी आणि यशस्वी व्यक्ती बनतील. ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, गर्भसंस्कार वर्ग गरोदर माता आणि त्यांच्या कुटुंबियांना मौल्यवान ज्ञान आणि मार्गदर्शन देऊ शकतात. तथापि, गर्भधारणेदरम्यान गर्भसंस्कार जीवनशैलीचा सातत्याने सराव करणे हे अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी महत्त्वाचे आहे. आईवडील गर्भाशयात एक पोषक वातावरण तयार करू शकतात, ज्यामुळे त्यांच्या मुलाच्या कल्याणावर आणि भविष्यातील यशावर परिणाम होतो. गर्भसंस्कार ही एक प्राचीन भारतीय प्रथा आहे जी आजच्या जगात महत्त्वाची आहे. गर्भसंवाद, बेबी टॉक सारख्या प्रमुख घटकांचा समावेश करून आणि गर्भसंस्काराचे समर्थन करणारे वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेऊन, गर्भवती पालक त्यांच्या जन्मलेल्या मुलाचे पालनपोषण आणि सकारात्मक वातावरण तयार करू शकतात. हे मुलाच्या शारीरिक, भावनिक आणि संज्ञानात्मक विकासास प्रोत्साहन देते आणि पालक आणि बाळ यांच्यातील भावनिक बंध मजबूत करते.